रूप पाहता लोचने, 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 रूप पाहता लोचने सुख झाले हो झाले तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचने सुख झाले व साधने तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बापर कुमा देवी बरा, बापर कुमा देवी बरा, विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा. बापर खुमा देवी बरा, बापर खुमा देवी बरा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय राम. धन्य माता पिता दयाचे, धन्य माता पिता दयाचे, धन्य माता पिता दयाचे. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होते जे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होते जे सात्विक. याचा हरी वाटे देवा, याचा हरी वाटे देवा, याचा हरी वाटे
करीती श्रवण भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कन्या पुत्र होती जय सात्विक 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 दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा म्हणे माझा घडोक्याची सेवा म्हणे माझा घडोक्याची सेवा म्हणे माझा घडोक्याची सेवा म्हणे माझा घडोक्याची सेवा माझा दैव पार नाही माझा दैव पार नाही हरी माझा दैव पार नाही कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक कन्या पुत्र होती जय सात्विक कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक कन्या पुत्र होती जय सात्विक दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा विठोबार तुम्हाये वार कुमार विठोबार तुम्हाये वार कुमार विठोबार तुम्हाये वार कुमार
विठ्ठल विठ्ठल म्हणा। ज्या भगवंताच्या दारात टाळी वाजवली मुखानं भजन केलं का त्या ठिकाणी अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ होत असतं। टाळी वाजवा, भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा। छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, बोलो रे भाई सब वंदना कीजिए। आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पारणाय। कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यावरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत दिष्टं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंग करूप माना माना, 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 पांडुरंग करूप माना माना।
दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया गंधक बदाने करते सावितार गंधक बदाने करते सावितार गंधक बदाने करते सावितार गंधक बदाने करते सावितार पांडुरंगा प्रथम म्हणा दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो लागिलो तुमच्या निज चरणासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विढाल आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला मंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाला आलेला गोंड सफळ भक्तीचा ज्ञानाचा विश्वाचा उद्धार करणारा साधू जग व्याख्यात साधू महाराज ज्ञान म्हटलं का ज्ञानोबा नाम म्हटलं का नामदेव राया शांतीचा खाम म्हटलं का पैठणचे नाथबाबा आणि वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं का देहूचे तुकोबा राया विठाल वारकरी रत्न जगतमान्य जगत विश्वमान्य भंडारी मामचंद्र आणि गोऱ्या डोंगरावर अखंडपणे भगवान परमात्म्याचं भजन करणारा साधू अवघ 41 वर्षे 1 महिना 17 दिवस या विश्वाला भक्तीचा आणि ज्ञानाची जोड देणारा साधू म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया। एका बाजूला जगद्गुरु तुकोबारायाच्या समोर 33 कोटी देव उभे होते आणि एका बाजूला जन्मदाते आईबाप उभे होते। ऐका बरं, एका बाजूला 33 कोटी देव उभे होते आणि एका बाजूला जन्मदाते आईबाप उभे होते। जगद्गुरु तुकोबारायाला भगवान परमात्म्याने विचारलं, का हो देवा हे समोर या ठिकाणी हे लोक का आणली, हे देवदेवता का समोर आणली आणि माझे मायबाप समोर का उभं करायला लावले? त्यावेळेला जगाच्या मालकाने सांगितलं, राजा हे 33 कोटी देव म्हणजे मी आहे आणि हे 2 आईबाप म्हणजे तुझे मायबाप आहे। मग मला सांग, 33 कोटी देव तुझ्यासाठी धन्य का तुझे मायबाप धन्य? जगद्गुरु तुकोबारायानं 33 कोटी देवांकडे बोट नाही केलं, जन्मदाते आई बापाकडे बोट केलं। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। महाराज आपुलिया हितासाठी आपल्या हितासाठी जीवाचं रान करतात, त्यांना मायबाप म्हटलं गेलं। महाराज कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। रामराव बाबांच्या त्या ठिकाणी पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी गोरक्षनाथ दादा, दत्तात्रेय दादा, शोभाताई, ताराताई त्यांनी केलेलं हे बापाचं त्या ठिकाणी महाराज पुण्यस्मरण आहे। एक गोष्ट सांगू, पुण्यस्मरण कोणाच्याही दारात होत नाही। वाक्य नीट ऐका बरं, लोकांना 10वा घालाय वेळ नाही, 13वा घालाय वेळ नाही, काही पॅकेज देतात लोकांना 10वे आणि 13वे करा, असे लोक आहे। आम्ही तुम्ही द्या सोडून महाराज, असे लोक या जगामध्ये आहे, सृष्टीमध्ये आहे। पण आज आपल्या बापाचं पुण्यस्मरण घातलं तयाचा हरिक वाटे देवा। तुकोबारायाला आई बापाविषयी जिव्हाळा वाटला म्हणून जगाच्या मालकाला तुकोबारायाचा हेवा वाटला, हरिक वाटला। गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, ज्यांनी गाथा वाचली त्यांचा माता शुद्ध झाला। तुम्ही काळजी करायची नाही, मी 10-5 मिनिटं उशिरा झालो ना महाराज, काय झालं खरं सांगू तुम्हाला, तिकडे बेलापूरमध्ये दावा होता बाबा, थोडा कावळाशिवाय टाईम झाला। आता तिथे मीही काही करू शकत नाही, तुम्हीही काही करू शकत नाही, त्याच्यामुळे 5 मिनिटं 10 मिनिटं लेट झालो असेल पण त्याची सगळी भर काढून देईल, कारण नारायणगिरी बाबांच्या बेटाला मांडणारी मंडळी आम्ही आहे। वेळेमध्ये उरकतो, काळजी करू नका, तंतोतंत चिंतन देतो। बाईची बाबाची गोष्ट सांग, तुमचा मिनिटाचाही वेळ घेत नाही। एवढ्या लांबून हरी कीर्तनाला आलो ना महाराज, सर्वांगणाचे कान करून थोड्या वेळ चिंतन आहे का विढाल। तुकोबारायाची गाथा वाचल्यानं माता शुद्ध होतो। माऊलीच्या ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवली, जीवन धन्य होतं। आणि मुखामध्ये गीता 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 भजन जरी आलं तरी शरीर निर्मळ होत असतं। मग गाथेला महत्व आहे, महाराज ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीला महत्व आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं कुरुक्षेत्रावर सांगितलेल्या गीतेला महत्व आहे। मग एक काम करा, जी गाथा आमचा माता शुद्ध करते, जी ज्ञानेश्वरी आम्हाला जगण्याचा मंत्र देते, जी गीता आमचं जीवन धन्य करण्याकरता सांगते, मग
अशा गीता भागवत ग्रंथाला आपण सर्वस्व माना, त्याची सेवा करा। आपण त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये काही नसू द्या, पैसा नसू द्या, धन नसू द्या, गरिबी असू द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आणि माझ्या तुकोबाईच्या सारख्या गाथेसारखा ग्रंथ आणि गीतेसारखा ग्रंथ जर घरात असेल ना, ते घराचं नंदनवन कधी होईल हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही। विठ्ठल गीता भागवत ग्रंथ वाचा, नाही वाचता आलं हरिनामाच्या गजरात या, 2 शब्द भगवान परमात्म्याचं श्रवण करा, तेही नाही जमलं महाराज हरिपाठ वाचा, हरिमुखे म्हणा। त्या गीतेचं भजन केल्यानं, त्या शास्त्रात त्या ठिकाणी आपण अभ्यासल्यानं, त्या ठिकाणी गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, जे अखंडपणे विठ्ठलाचं चिंतन करतात, जे गीतेला आपलं सर्वस्व म्हणतात, जे ग्रंथाला सर्वस्व म्हणतात, ज्यांचं जीवनच भगवंत आहे, अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडली पाहिजे। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। जे लोक गीतेला आपलं मानतात, जे लोक आपल्या आई बापाची धन्यता जगासमोर प्रगट करतात, ज्या लोकांचा हरी भगवंताला वाटतो, जे माय बापाला सर्वस्व मानतात, अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडावी, असे या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। विठ्ठल पवित्र अशा मातीमध्ये, पवित्र अशा भूमीमध्ये रामराव बाबांचं पुण्यस्मरण होतं आहे। आजचा दिवस म्हणजे मोक्ष प्राप्त करण्यारा दिवस आहे महाराज। जीवनामध्ये अनेक सोहळे शास्त्रानं सांगितलेले आहे। जन्माचा सोहळा आहे, पाचीचा सोहळा आहे, बारीचा सोहळा आहे, वाढदिवसाचा सोहळा आहे, लग्नाचा सोहळा आहे, अभिष्ट चिंतनाचा सोहळा आहे, महिन्यानंतर मरणाचा सोहळा आहे, अंतविधीचा सोहळा आहे, राग सावडण्याचा सोहळा आहे, हस्ती विसर्जनाचा सोहळा आहे। त्या ठिकाणी महाराज 10व्याचा सोहळा आहे, 10वा झाला, 13व्याचा सोहळा आहे, 13वा झाला, 14व्याचा सोहळा आहे, 14वा झाला महिन्याचा सोहळा आहे। महिन्यानंतर जो येतो तो म्हणजे आजचा 11.5 महिन्याचा सोहळा म्हणजे श्राद्धाचा सोहळा आहे। काही लोक म्हणतील महाराज श्राद्धाचा सोहळाच्या अगोदर आम्ही एवढे सोहळे केले, मग या सोहळ्याची गरज काय? काही म्हणतील ब्राह्मण बोलवला, सोहळा संपन्न झाला। काही लोक म्हणतील अन्नदान केलं, सोहळा संपन्न झाला, मग ज्ञानदान करण्याची गरज काय? ऐका दादा, ब्राह्मणांकडे एखादा विधी अपुरा राहिला असेल, एखादा मंत्र अपुरा राहिला असेल, अन्नामध्ये एखादी त्रुटी राहिली असेल, 10व्याच्या कालखंडामध्ये एखादा विधी अपुरा राहिला असेल, या सर्व विधीला पूर्ण करण्याची ताकद ही भगवंताच्या नामामध्ये आहे। विठ्ठल म्हणून महाराज आजच्या दिवसाला 12 वाजता जो मेलेला व्यक्ती आहे, ज्याचं श्राद्ध आम्ही 11.5 महिन्यानंतर करतो, तो आत्मा 12:30 वाजता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या शोधीन जातो। जात असताना चित्रगुप्ताकडे त्याचं आगमन होतं। चित्रगुप्ताकडून तो स्वर्गात ठेवायचा, वर त्या ठिकाणी स्वर्गात ठेवायचा, नरकात ठेवायचा की वैकुंठात ठेवायचा, ही प्राप्ती त्या ठिकाणी चित्रगुप्ताकडे असते। आणि मग तो चित्रगुप्त त्याच्याजवळून देवाच्या सेवेसाठी पाठवतो, आणि देवाची सेवा 1 वर्षभर फेरा पूर्ण झाला महाराज, 83 लक्ष युनीचा फेरा पूर्ण झाला की मनुष्याला जन्म मिळत असतो 84 लक्ष युनीमध्ये। आणि मग महाराज वर्षभराचा फेरा चित्रगुप्त पांडुरंगाच्या सेवेसाठी पाठवतो, आणि वर्षभर त्या देवाच्या स्वाधीन राहिलेला आत्मा नंतर महाराज पितृलोकामध्ये, पितृपक्षामध्ये मोक्ष प्राप्त करण्याकरता पितृपाठामध्ये त्या ठिकाणी महाराज त्याचा तो विधी मार्गाने त्या ठिकाणी सोहळा केला जातो, याला म्हणतात श्राद्ध। विठ्ठल हा जन्म पुन्हा नाही राजो, हा देह पुन्हा नाहीये। देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणून या धनंजय जयपरी, या देहाच्या गावाला आणणारा तो आहे, देहाच्या गावाला त्या ठिकाणी महाराज आणणाराही तो आहे, आणि देहाच्या गावावरून नेणाराही तो आहे। आले देवाजीच्या मना, तिथे कोणाचे चाले ना। तुमचे काही कर्ज बिर्ज आहे का? मग असे का म्हणून टेन्शन मध्ये बसले? बरं देवाच्या दारात आलं ना, फ्रेश बसलं पाहिजे महाराज।
माणसाचा मिनिटाचा भरवसा नाही राजा. आनंद घ्या, पुन्हा पुन्हा हे शरीर नाही आहे. मी सांगत असतो बा, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. एकदाच यायचं नाही एकदाच जायचं आहे. लोक माझ्या मायमाऊली ते देवाच्या दारात आले तरी घरी त्यांचं जे म्हणणं आहे महाराज, त्यांचं मन घरी गेलं. मा पप्याचा बाप जेवला संग नाही, गप ना बाई, काला टेन्शन घेते. आणि इथंच बसल्या बसल्या यमपुरीवरून यम आला आणि इथल्याच बसल्या बसल्या उचलून घेऊन गेला. मग गेला घेऊन, मग बरोबर नाही. आनंद राहा. हा जन्म पुन्हा नाही, हा सुख सोहळा परत नाहीये, हे भजन कीर्तन परत नाहीये. एक सांगू राजा हो, आज आनंदाने राहा, प्रेमाने राहा, माणसं कमवा, नाती जपा. पुन्हा पुन्हा हे शरीर नाही. पुनरपी जन्म पुनरपी मरणम. पुन्हा पुन्हा या संसारा येणेच नाही महाराज. पुनरपी संसारा येणे नाही, पुनरपी संसारा येणे नाही, पुनरपी संसारा येणे नाही, पुनरपी संसारा. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही, पुनरपी संसारा पुनरपी हा जन्म मिळालाय राजा हो, लई आनंदाने जगा, लई प्रेमाने जगा. भेटेल त्याला जय हरी म्हणा, भेटेल त्याला रामकृष्ण हरी म्हणा, भेटेल त्याला आपुलकीनं बोला. अरे आजचा दिवस उद्या नाहीये, उद्याचा दिवस परवा नाहीये. आज भेटलेला माणूस उद्या भेटेल की नाही सांगता येत नाही. काही काहीला देव मान्य नाही, काही काहींना शास्त्र मान्य नाही, गाथा मान्य नाही. एक राजा, एक गोष्ट तुम्हाला सांगू, तुम्ही आम्ही तरलो फक्त भगवंताच्या नामामुळं. आज कीर्तन भजन पूजन नामस्मरण श्रवण केलं ना, हे शेवटला कामाला येणारे. करा हरिभक्ती पर लोका येईल कामा, किंवा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. शेवटला विठू धरायचा असेल, भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. तो पंढरीचा पाटील जवळचा करायचा असेल तर आज आम्हाला भजनच करावं लागेल. विठ्ठल या जगाचं अंतिम सत्य जर काय असेल तर ते पांडुरंगाचं भजन आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची सांगतो तुम्हाला, टाकळी मिया या पवित्र अशा नगरीमध्ये या रामराव बाबांचं पुण्यस्मरण होत आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगू बाबा, तुमचं माझं खरंच लई मोठं भाग्य आहे. कोण्या जन्माचं पुण्य असेल माहीत नाही. आज इथे त्या ठिकाणी महाराज या लेकरांनी आपल्या बापाचं पुण्यस्मरणाचा मंडप घातलाय, हरिकीर्तन ठेवलंय. महाराज भाग्यवंता घरी भजन पूजन, खरोखर भाग्यवंताचं लक्षण आहे महाराज हे हरिकीर्तन नामस्मरण करणं. एक गोष्ट तुम्हाला सांगू, या मातीमध्ये गंगागिरी महाराज राहिलेले, या मातीमध्ये हरिगिरी महाराज राहिलेले, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, महंत नारायणगिरी बाबा आणि गुरुवर्य रामगिरी महाराज ही संतांची भूमी आहे. श्राद्धानी सबरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबाची भूमी आहे. आणि एक वाक्य तुम्हाला जाता जाता सांगून जाऊ राजा हो, एवढं वाक्य माझं जाताना बारीक घरी घेऊन जा. ज्यानं बेटाचे नारायणगिरी बाबा इथं आले का बाबा कधी तुमच्या परिसरामध्ये? हा, बेटाचे सरला बेटाचे ज्यांनी नारायणगिरी बाबा पाहिले त्यांच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगून जातो. महाराज महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, माऊली जसे महाविष्णूचे अवतार होते. पण एक सांगू तुम्हाला, संत या पृथ्वी लोकावर येताना तुमच्या माझ्यासारखी माणसं म्हणून जन्माला आली. वाक्य नीट ऐका बरं, तुमच्या माझ्यासारखी माणसं म्हणून जन्माला आली. पण त्यांनी एवढा परिपक्व अभ्यास केला, एवढा भगवंत त्यांच्या अंतकरणात रुजू झाला का देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाला हात जोडले. नुसते हात नाही, अरे देवाला प्रश्न पडला का अरे माझे अनेक भक्त येतात, पण साधू संतांनी तो विषयच नारायण करून घेतला महाराज. विषय त्यांचा झाला नारायण. अरे अभंगवाणी ज्यांनी सांगितली ते तर कोण आहे ते तर कळालं पाहिजे ना महाराज.
हे साधू संत माणसाच्या रूपाने जन्माला आली. आम्ही वैकुंठवासी आलो यासी कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया जाडू संतांचे मार्ग आड राणी भरली या जग. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाचा उद्धार करायला साधू संत आले. पण पंढरीच्या विठुरायाच्या मंदिरात गेलेला साधू गेलेला तरुण व्यक्ती अथवा तुमच्या माझ्यासारखा साधक महाराज आपला विषय नारायण करून गेला. देव पहावयासी गेलो तिथे देवची उनी ठेलो. साधू संत देव पाहायला गेलती पण येताना देवच होऊन आली. विठ्ठल तसे बेटाचे नारायणगिरी बाबा साक्षात पांडुरंगाचा अवतार होते. हे गोष्ट तुम्हाला सांगून जाईल. आपण भजनी मंडळात आपण अनेक सप्ताहाला बाबांच्या गेले असाल. एक वाक्य माझं ऐकून जाताना, राजा हो तुम्ही अयोध्येला जाऊन राम पाहिला नाही, अयोध्येला जाऊन राम पाहिला नाही, पंढरीला जाऊन पंढरीचा पांडुरंग पाहिला नाही, गोकुळेला जाऊन गोकुळीचा कृष्ण पाहिला नाही. पण ज्यानं ज्यानं आल्या जन्मामध्ये महाराज गुरुवर्य सरला बेटाचे नारायणगिरी बाबा पाहिले आणि ज्यांनी ज्यांनी नारायणगिरी बाबांच्या पायावर डोकं टेकवलं त्यांना त्यांना साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन झालं. आणि ज्यांनी ज्यांनी नारायणगिरी बाबांची वाणी ऐकलेली त्यांना कळेल महाराज बरं का भंडारे बेढाला 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 हे माझ्या नारायणगिरी महाराजांची वाणी होती महाराज. आणि त्या मातीत आम्ही तुम्ही जन्माला आलेलो आहे. आनंदानं राहा, प्रेमानं राहा, कोणाची निंदा करू नका, कोणाचं वैर करू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणाला टाकून बोलू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाला जाणून बुजून अडचणीत आणू नका. ही मवाळ आणि रसाळवाणी भगवान परमात्म्यानं तुम्हाला दान दिलेली आहे. एक वेळेला मारलेला गाव बुजून जातो पण मुखातून निघालेला शब्द मरेपर्यंत लक्षात राहतो. एखाद्याच्या सुखादुःखात सहभागी होताल अवश्य व्हा, नाही जमलं घरी अंतरून टाकून झोपून घ्या पण गडबड करू नका. एखाद्याचं चांगलं करताला अवश्य करा पण कधी कोणाचं वाटोळं करू नका. लोकांकडे जर एक बोट केलं तर 4 बोटं आपल्याकडे असतात लक्षात ठेवा. महाराज लोकांसाठी खड्डा खांदायला गेला ना त्या खड्ड्यात आपल्याला पडावं लागतं याचा विचार करा मग पुढे चला. विठाल एक गोष्ट तुम्हाला सांगू रे जो या जगामध्ये चांगल्या लोकाला त्रास आहे, वाईटाला त्रास नाहीये. जो नीतीनं वागण, जो प्रामाणिक वागण लोक त्याचाच नाश करतील पण राजावर नाश होणार नाही. आणि तो पांडुरंग जर आपल्या बरोबर असेल ना तो कधीच तुमचा माझा नाश होऊ देणार नाही. महाराज त्याचंही पोरग साहेब झालं पाहिजे आणि आपलंही साहेब झालं पाहिजे याचा विचार ज्याच्या अंतकरणात आहे ना त्याचं जीवन धन्य वर्ग. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू माईबाप, ज्ञानोबा तुकोबराने त्रास सहन केला म्हणून देव पण आलं. चांगल्या माणसाला थोडा त्रास होतो पण गुण सुद्धा हमखास येतो लक्षात ठेवा बरं. हा ज्ञानोबराय तुकोबराय लोकांनी शेण मारलं, दगड मारली, चालू कीर्तन बंद केली, नामस्मरण बंद केलं. महाराज माझ्या ज्ञानोबराईच्या अंगावर शेण मारलं, दगड मारली, माती मारली, शेण मारलं पण ज्ञानोबराईने परमार्थ बंद नाही केला. तुकोबराईच्या चालू कीर्तनातून विना काढून घेतला, बोराटीच्या काठीला मारलं पण माझ्या तुकोबराने परमार्थाला त्या ठिकाणी तडा नाही जाऊ दिला. अरे परमार्थ जपून ठेवला. नामाच्या आधारावर, भजनाच्या आधारावर माझ्या तुकोबराने परमार्थ जिवंत ठेवला. 350 वर्ष झाली. 375वा तुकाराम महाराज बीज आपण आता पाहिला 16 तारखेला. महाराज एवढा त्रास जगाला दिला पण परमार्थ कधी सोडला नाही. ज्ञानोबराय तुकोबराने त्रास सहन केला. त्या काळात ज्ञानोबा तुकोबरा लोकांनी हल्लं पण त्याच लोकांनी हल्लं. तुकोबरायने त्या ठिकाणी शांत राखलं स्वभाव. काय एखादा कार्य म्हटला म्हणून आर्य म्हटले नाही. त्याचा फायदा असा झाला आज हजारो लाखो लोक माझ्या ज्ञानोबराईच्या दारात लोटांगण घालतात. आणि एक गोष्ट पुढे जाऊन सांगू अजून, आपल्याबरोबर गावकी नसू द्या बरं का मावशी हो, ऐका माझं वाक्य दादा हो, आपल्याबरोबर गावकी नसू द्या, भावकी नसू द्या, संबंध नसू द्या, नातेवाईक नसू द्या, गाव आपल्या विरोधात जाऊ द्या, भावकी आपल्या विरोधात जाऊ द्या, या जगात आपल्याबरोबर कोणीच नसू द्या, फक्त एक व्यक्ती आपल्याबरोबर असला पाहिजे, त्याचं नाव आहे पंढरीचा पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग देव जर सोबत असेल ना महाराज या जगामध्ये आम्हाला कोणीच हरू शकत नाही महाराज.
मागे पुढे उभा राहे संभाळीत. सांभाळणारा तोय मर्या. तो राजाचं रंकही करतो, रंकाचा राजाही करतो. तो गरीबाला श्रीमंतही करतो, श्रीमंतातून गरीबातही नेतो. तो चार चौघात बसवतो सुद्धा आणि चार चौघातून उठवतो सुद्धा. काही काहीकडं कोटी कोटी रुपयाचे बंगले राजा हो. कीर्तन बारकाई नाही का बरं महाराज. काही काहीकडं कोटी कोटी रुपयाचे बंगले, 25-25 लाखाची गाडी आहे, 50-50 एकर जमीन आहे, कोटी रुपयाचा बंगला आहे, 25 लाखाची गाडी आहे आणि 50-50 एकर जमीनवाले होते काही काही महाराज. कोटी रुपयाचा बंगला असून 25 लाखाची गाडी असून आणि 50 एकर जमीन असून काही काहींच्या कोटी कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये दिवा लावायला माणसं नाहीये. काय वाटतं राजा हो? तुमच्याकडे किती धन असू द्या, किती पैसा असू द्या, इस्टेट असू द्या, प्रॉपर्टी असू द्या, जहागिरी असू द्या, मान असू द्या, सन्मान असू द्या, महाराज किती डॉक्टर ओळखीचं असू द्या, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू द्या आणि माझ्या देवाच्या मनात तुम्हाला ठेवायचं नसू द्या, तुमचा पैसा काहीच करू शकत नाही. तुमच्याकडे 1 रुपयाही नसू द्या आणि मुखात फक्त रामकृष्णारी शब्द असू द्या, तो जिवंत ठेवण्याची ताकद त्याच्या हातात आहे. विठ्ठल. अजून पुढे जाऊन सांगू, अभंगात जायचंय मला महाराज. अजून एक वाक्य तुम्हाला सांगू. पंढरीचा खरा वारकरी कोण आहे माहितीये? माझे नारायणगिरी बाबा म्हणायचे बेटाचे, पोरांनो या जगामध्ये, विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये खरा पांडुरंगाचा वारकरी कोण आहे? अरे डोक्याला गोपीचंदनाचा टिळा लावतो म्हणजे पांडुरंगाचा वारकरी झाला असं नाही. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. अंगाला 100 ठिकाणी गंध लावला म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. अरे दिंड्याला पताका घेऊन द्वाऱ्या केल्या म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. अरे काकडा भजन हरिपाठ कीर्तना केले म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. अरे पांडुरंगाचा खरा खुरा वारकरी म्हणून घ्यायचा असेल, जो घरच्या माय बापाची सेवा करतो तो खरा पांडुरंगाचा वारकरी. विठ्ठल. इकडं किती परमार्थ केला आणि तिकडं माय बापाला उपाशी ठेवत असाल तर परमार्थाला शून्य किंमत आहे राजा हो. लक्षात ठेवा. कारण माय बाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थासी. एवढं सोपं नाहीये राजा हो. आधी असं होतं, कर्म आपण करायचे आणि आपल्या मुलाबाळांनी नातवांनी ते फेडायचे. आता सोपं नाही राहिलं राजा हो. कर्मही आपणच करायचं आणि फेडायचं सुद्धा आपणच राजा. एवढं सोपं नाही. इथे बसलेल्या माझ्या माय माऊल्या मला उत्तर देतील. मला सांगा मावशी, देव या जगामध्ये किती महत्त्वाचा आहे, किती सत्वाचा आहे मला सांगा. तुमच्या घरामध्ये जर 5 लोकांचा स्वयंपाक केला, जागा आहे ना, बोलता येतं ना तुम्हाला? मग बोला. हां, 5 लोकांचा स्वयंपाक केला आणि 6वा व्यक्ती घरात वाढला तर घरातली भाजीपोळी काय होते? बोला ना. मुख्य आहे का तुम्ही? मग मी सांगत असतो बा, ज्याची बायको मुखी त्याचा संसार सुखी, जटेच नको. हा, बोललं पाहिजे देवाच्या दारामध्ये. सांगा बरं मला, 5 व्यक्तीचा स्वयंपाक केला आणि 6वा व्यक्ती घरात वाढला तर घरातली भाजीपोळी काय होते हो? संपून जाते. संपते की नाही? आता माझं वाक्य नीट ऐका बरं. अरे घरात 1 व्यक्ती वाढला तर घरातली भाजीपोळी संपून जाते. पण माझ्या पंढरीच्या वाटेला आषाढी कार्तिकेला हजारो लाखो वारकरी जातात. अरे माऊलीच्या सोहळ्याला हजारो लाखो वारकरी जातात. निवृत्तीनाथाच्या सोहळ्याला हजारो लाखो वारकरी जातात. तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्याला हजारो लाखो वारकरी जातात. अरे घरात 1 व्यक्ती वाढला तर घरातली भाजीपोळी संपते. पण माझ्या पंढरीच्या वाटेला हजारो लाखो वारकरी जातात. पण लाखातला एकही वारकरी उपाशी राहत नाही. ही ताकद जर कोणाची असेल, घरात 1 व्यक्ती वाढली तर भाजीपोळी संपून जाते राजा हो. पण माझ्या पांडुरंगाच्या वाटेला एवढे वारकरी जातात आणि लाखातला एकही वारकरी उपाशी ठेवत नाही. माझा पांडुरंग किती सत्वाचा असेल. कोणी म्हणतं देव असतो का, कोणी म्हणतं भगवंत असतो का.
अरे एक सांगू तुम्हाला राजा हो, एखादा भिकारी दारात आला असेल, तहानलेला असेल पाणी द्या, भुकेले असेल भाकर द्या. अरे तहानलेल्याच्या रूपानं भुकेल्याच्या रूपानं कधी माझा पंढरीचा पांडुरंग आपल्या दारात येऊन आपल्याला दर्शन देऊन जाईल, आपल्याला सुद्धा कळणार नाही. विठाला महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणताय, माझ्या मायबापाची धन्यता या जगासमोर मी प्रगट करताना महाराज लोकांनी मला एवढा तळतळाट दिला, छळवलं. ज्या लोकांनी माझं कीर्तन बंद करण्याकरता बोराटीच्या काठीनं मारलं आणि त्याच लोकांनी मला नारदाच्या गादीवर आणलं आणि ज्या मंबाजीनं मला मारलं ना, त्या मंबाजीचं मी कीर्तन सोडून मंबाजीचे पाय चेपण्याकरता गेलो. काय माझ्या तुकोबरायचा अधिकार असेल हो महाराज? मिरच्याचा व्यापार करावा, मिठाचा व्यापार करावा, तुकोबरायाच्या प्रत्येक कार्याला देवानं हजर व्हावं. अरे कटेवरती हात ठेवलेला, विटेवरती उभा असणारा, 28 युग झाली, 28 युगांपासून विटेवर उभा राहणारा माझा पांडुरंग धावून यावं. आणि बघता बघता महाराज जगाच्या मालकाचं भजन करणाऱ्या जगद्गुरूला लोकांनी देहमधून हुसकवलं. का? हा परमार्थ करतो म्हणे, हा भजन करतो म्हणे, हा चिंतन करतो म्हणे. म्हणून तुकोबराय भंडारी डोंगरावर जाऊन बसले. ऐका रे राजा हो, हे कीर्तन भजन प्रवचन आपण ऐकतोय, कीर्तनात अभंग घ्यायला घेतो, पण अभंग कसा तयार झाला हेही आम्हाला माहिती असलं पाहिजे महाराज. परमार्थाचं बीज काय आहे हेही आम्हाला कळालं पाहिजे महाराज. ऐकणार राजा हो, जगद्गुरु तुकोबरायने या मातीमध्ये परमार्थ पेरत असताना तुकोबरायला देहवरून हुसकवलं. का? हा भजन करतो, कीर्तन करतो, देवाचं नामस्मरण करतो, याला धंदा लागला. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. नुसता गोविंद गोविंद भजन करतो आणि देवाकडे कायम घरानं मागतो. शिंक जांभाळी खोकला वेळ कमी आहे ना आपल्याकडं. शिंक जांभाळी खोकला इतकाची वेळ वाया गेला. महाराज शिंक जांभाळी खोकला आला तरी देवाकडं घराण आहे. आम्हाला देवाच्या दारात यायची निंदा वाटते हो. काही तर म्हणणं आहे काही काहींचं, खरंच महाराज देव आहे का? काही म्हणतात दगडाचा देव कुठे बोलतो का? काही लोक म्हणतात दगडाचा देव कुठे बोलतो का? दगडाचा देव कोणी पाहिला का? काही म्हणतात दगडाचा देव कुठे बोलतो का? दगडाचा देव कोणी पाहिला का? अरे दगडाचा देव आहे म्हणून तुम्ही आम्ही आहे हे तर मान्य करा ना. नाही पटत? अरे कोरोनाची महामारी आली ना, हजारो लोक मरून गेली, पण एकटाच कटेवर हात ठेवून विटेवरती उभा होता, ज्याची कृपा झाली म्हणून तुम्ही आम्ही जगलात हे तर मान्य करा ना. झालं गेलं सारं माझं नशिबाने टाळ मृदुंगानं मला पुन्हा झालं गेलं सारं माझं नशिबाने टाळ मृदुंगानं मला पुन्हा उभं केलं. टाळ मृदुंगानं मला पुन्हा उभं केलं. नामाच्या ताकदीवर आम्ही वाचलोय मारा. एवढं सोपं नाही बरं. लबाडी केली ना मारा, त्या लबाडीशी सुद्धा झुंज करावा लागते. लक्षात ठेवा, कोणाचा रुपया बुडवला तर 10 रुपये द्यावा लागतात, 10 बुडवले 100 द्यावा लागतात, 100 बुडवले 1000 द्यावा लागतात, 1000 बुडवले एखाद्याचे 5000 द्यावा लागतात, 5000 बुडवले एखाद्याचे 10,000 द्यावा लागतात. काही म्हणतील 10,000 बुडवले नाही देणार, काय करायचं करून घे. तो समोरचा तो काहीच नाही करणार भाऊ, पण त्या 10,000च्या बदल्यामध्ये 50,000चा बंडल घेऊन हॉस्पिटलच्या दारात फुकाटच्या फाकाट भरावा लागेल. सोपं नाही राजा. देव म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही. तो काय केलंच भल्या माणसा, समज त्याला कळतं राजा.
इथे आम्ही काय चुकतो, काय करतो, किती पुण्य करतो. या हातानं दान केलं ना बाबा, दुसऱ्या हातानं देणारा तो आहे. त्याची कृपा आहे. जेवढं नशिबात आहे राजा तेवढंच मिळणार आहे. माझं माझं म्हणता म्हणता आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतो तो ही तैसा झाला. अरे राजाला बी जावं लागलं, कबीरालाही जावं लागलं, अरे देवाच्या बापाला सुद्धा जावं लागलं. तुम्ही आम्ही कोण आहे? चौघे पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. अरे देव होता देव राजा दशरथ, अंथरुणात झोपला महाराज. एक पोरगा सुद्धा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 पोरे, पण एकही अंतकाळीच्या वेळेला मांडी द्यायला नाहीये. आणि त्या रामायणामध्ये असा उल्लेख आलाय, वनवासामध्ये जटायू नावाच्या पक्षानं सीतेला सोडवण्याकरता रावणाशी झुंज केली. जटायूच्या रावणाला पंख छाटले आणि टाकेत मध्ये जटायू मातीत पडला. राम प्रभूनं पाहिलं आणि रामानं त्या मुख्या प्राण्याला मांडीवर घेतलं. वाक्य नीट ऐका, देवाच्या बापाला देवाची मांडी नाहीये आणि जटायू नावाच्या मुख्या प्राण्याला देवाची मांडी आहे. जटायूला विचारलं, जटायू बोल, तुला 1000 वर्षाचं आयुष्य देऊ का? जटायू म्हणतोय नको देवा. या जगात उडण्याकरता उमेद देऊ का? नको देवा. तुटलेले पंख तुला परत देऊ का? नको देवा. देव म्हणतो अरे काहीतरी माग जटायू. जटायू म्हणतो देवा, तुम्ही 1000 वर्षाचं आयुष्य द्याल यात काय नवले, जगात उडण्याकरता उमेद द्याल यात काय नवले, मी जगेल हिंडेल देवा, पण मला मरण यायच्या वेळेला, मला यम न्यायला आल्यावर पुन्हा देवा मरायच्या वेळेला तुमची मांडी भेटेल की नाही सांगता येत नाही. आज तुमच्या मांडीवर मरण आलं, याच्यापेक्षा कोणती भाषा. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, ज्याची त्याची वेळ, ज्याचा त्याचा काळ कधी बदलन सांगता येत नाही राजा. हा मोठा झाला म्हणून मी का नाही मोठं झालो? तो आहे तकदीरात तेवढे राजा, जेवढं तुझ्या नशिबात आहे तेवढंच जपा. घरातून निघताना महाराज एक वाक्य नीट ऐका, घरातून निघताना कुणीतरी आमची घरी वाट पाहता याचा विचार करा. जिथे 2 तासात पोचायचे तिथे अर्धा तास लवकर निघा. काय वाटतं दादा? 2.5 तास लागू द्या, वेळेवर पोचा. काळ वेळ भयानक आहे महाराज. माणसाचा मिनिटाचा सुद्धा भरवसा राहिला नाही, क्षण भंगुर नाही भरवसा. हे नासकं कुचकं शरीर आहे, कधी याची माती होईल, राख होईल, रांगोळी होईल सांगता येत नाही राजा हो. महाराज आता आमच्या तिथे कालचीच घटना आहे, त्या पिंपळ्याजवळ आमच्या तळेगाव दिघे परिसरामध्ये पिंपळ नावाचं गाव आहे, माळी समाजाचं कुटुंब होतं राजा हो. त्या ठिकाणी नवरा बायको 12:30 लग्नाला निघाले. अरे लग्नाला तुम्ही 12:30 गेले, तुमचा काही सत्कार करणार आहे का? एखादा पुरस्कार देणार आहे का तुम्हाला? अरे अर्धा 1 तास लेट पोचा, काय काळजी करू नका, पोटभर जेवण गपचित घरी या, का आला टेन्शन घेत्या. 12:30 नवरा बायको निघाले बाबा, सत्य घटना आहे म्हणून सांगतो. 12:30 नवरा बायको निघाले, गाडी वेगानं चालली. एका मोठ्या आयशरवाल्याने नॉर्मल कट वाढला, कट वाढल्यामुळं महाराज नवरा बायको गाडी खाली पडली. ज्यानं कट वाढला आयशरवाल्यानं त्याच गाडीच्या मागच्या चाकाखाली हे दोघं पण जाऊन त्या ठिकाणी महाराज अंगावरून गाडी गेली. पोटावरून चेंदामेंदा झाला, पाय कुणीकडं, हात कुणीकडं, डोकं कुणीकडं. महाराज ते व्हिडिओ जर पाहिला तर फार रडू येतं अशी अवस्था आहे. महाराज मरून गेले कशाला? घाई पायी. 12:30 लग्न आहे म्हणून घाईघाईनं चालले. संध्याकाळी पोस्ट मार्किंगमध्ये ते प्रेत गुंडाळून आणलं. दुसरीला जाणारं पोरगं आणि तिसरीला जाणारी पोरगी. आपल्या बापाचं आणि आईचं प्रेत सुद्धा त्यांना ओळखू येईना. काय अवघड परिस्थिती राजा हो. सगळं काही धन दौलत इस्टेट जागेवर राहणार आहे. हे कीर्तन प्रवचन भजन जोपर्यंत सूर्यतारे तोपर्यंत चालू राहणार आहे. या शरीरावर प्रेम करा, आहे तोपर्यंत आनंदानं राहायचं. भेटेल त्याला रामराम घालायचा, भेटेल त्याला चहा पाजता आलं पाजायचं. काही नाही, जीवनाचं अंतिम सत्य हेच आहे महाराज. आयुष्यात काय कमवलं याच्यापेक्षा आयुष्यात किती प्रेमाची माणसं कमवली याच्यावर जीवन धन्य आहे. विठ्ठल माझ्या तुकोबरायानं भंडारी डोंगरावर गेले.
तुकोबराईच्या गळ्यामध्ये विणा होता, हातात चिपळ्या होत्या, अंगावर धोतारबंडी परिधान केलं होतं, डोक्याला गोपीचंदनाचा टिळा होता आणि जगद्गुरु तुकोबरायानं विठ्ठलाचं भजन सुरू केलेलं आहे. गोविंद गोविंद नामस्मरण सुरू झालेलं आहे, विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये मग्न झालेलं आहे. पण काही देहूकर मंडळी आली आणि जगद्गुरु तुकोबराईच्या गळ्यातला विणा हिसकवला. काही लोक आली, जगद्गुरु तुकोबराईच्या हातातल्या चिपळ्या घेतल्या, काहींनी जगद्गुरूंच्या हातातला टाळ घेतला आणि जगद्गुरु तुकोबराया विठुरायाला म्हणताय, विठुराया आता यंदा चंद्रभागा नाही का? विठुराया आता यंदा चंद्रभागा नाही का? तू माझा आणि मी तुझा नाही का? विठुराया आता तू माझा आणि मी तुझा नाही का? आता तुझं भजन नाही करायचं का? अरे जगाच्या मालकानं चंद्रभागा सोडली बरं. विठुराया भंडारी डोंगरावर येऊन उभा राहिला. तुकोबा, ए तुकोबा, अरे टाळ नाही म्हणजे माझा परमार्थ बंद करायचा असतो का? टाळ नाही वाजवला म्हणजे भजन बंद होतं का? विना नाही वाजवला म्हणून तुला लोक कोणी हाणतील का? विठुराया आहे ना तुझ्या बरोबर. अरे चिमुकली मुक्ताबाई ताटीच्या समोर उभी राहिली आणि ज्ञानोबानं ताटी बंद करून मुक्ता म्हणत होती, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबा, अरे जगानं लोकांनी क्रोधीत टाकलं म्हणून, वाळीत टाकलं म्हणून रडत बसायचं असतं का? मायबाप गेले म्हणून आता आम्हाला सांभाळायचं नसतं का? आणि जगाच्या माऊलीने एवढे शब्द ऐकले आणि ज्ञानोबानं मिठी मारून मुक्ताईला सांगितलं, आजपासून परमार्थ करायचा बरं. मग तुकोबा, अरे लोकांनी टाळ घेतला, विना घेतला, चिपळ्या घेतल्या म्हणून भजन बंद नको करू पोरा. अरे उमेदीनं भजनाला लाग. ज्या डोंगरावर बसला ना त्या दगडावरून खाली बघ, छोटी छोटी दगडगोटे तुला दिसतील. तुकोबानं हातात 2 दगडगोटी घेतली. ऐका ना बरं, अरे टाळावर टाळ वाजवला की टाळातून डोणी बाहेर येतो ना, तसा तुकोबानं दगडावर दगड आदळला तर अभंग वाणी तयार झाली. तुकोबरायानं दगडावर दगड आदळून अभंग तयार केले. महाराज काय परमार्थ असेल? आम्हाला देवाच्या दारात यायची भीती वाटते. तुकाराम महाराजांच्या बीजेला जा राजा हो, आम्ही माणसं तरी भजन करत नाही, देवाच्या दारात येत नाही. अरे तुकाराम महाराजांच्या बीजेला जाण 12 वाजून 5 मिनिटानं नांदुरखी नावाचं झाड पा. 375 वर्ष झाली ते निर्जीव झाड आहे महाराज, ज्याला बोलता येत नाही, चालता येत नाही. ते झाड सुद्धा तुकाराम महाराज ज्या वेळेला सदैव वैकुंठ गमनाला निघाले होते त्यावेळेला ते झाड सुद्धा गडागडा हलत होतं. ते आज सुद्धा 375 वर्ष झाले हलतंय महाराज. माऊलीच्या त्या ठिकाणी महाराज पंढरीच्या आषाढी वारीला वारकरी जातात. माऊलीच्या सोहळ्यामध्ये कधीतरी वारीला जा. अरे महाराज माणसं असे सगळे इंद्रायणीच्या काठावर बसलेले असतात. वैष्णवांची मांदियाळी जमते आणि सगळ्यांचं लक्ष माऊलीच्या कळसाकडे असतं. अरे ज्या कळसाला बोलता येत नाही, चालता येत नाही, माऊलीच्या मंदिरातली पालखी उचलली का अरे लोकाला रडू येईल यात काय नवले. अरे माऊलीच्या मंदिराच्या कळसाला सुद्धा गहीवरून येतं आणि माऊलीची पालखी उचलली का कळस सुद्धा हलतो. त्या कळसाला सुद्धा पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागते. मग आम्हाला का लागू नये? विठाला त्या तुकोबराईच्या कीर्तनात देवानं मृदुंग वाजवं सोनबाच्या रूपानं. तुकोबरायाच्या बायकोच्या पायात काटा भरावं तर जगाच्या मालकानं यावं. महाराज तुकोबराया ज्या वेळेस जन्माला आले, नामदेवरायाचा अवतार घेऊन आपल्याकडे फार वेळ कमी आहे, पुढे जायचं चिंतनामध्ये. महाराज नामदेवरायाचा अवतार म्हणून जगद्गुरूंचा या जगामध्ये अवतार आहे. महाराज देवाला केलं 100 कोटीचा पण अपुरा राहिला 96 कोटीवर आणि 4 कोटी अभंग पूर्ण करण्याकरता जगद्गुरू तुकोबराया आहे. ऐका पुढचं वाक्य दादा. तुकोबराईच्या प्रत्येक कणाकणात देव होता, पण ज्या दिवशी जन्म झाला ना त्याच दिवशी तुकोबरायाला सांगितलं होतं देवानं का दे तुकोबा ज्या वेळेस तुम्ही हाक माराल तेव्हा मी यायला तयार आहे. महाराज तुकोबराईचं आता पूर्ण म्हणणं झालं आणि आता वैकुंठाला जायचंय हा विचार मनात आला. तुकोबरायाने जगाच्या मालकाला आवाज दिला. जगाच्या मालकानं कटेवरच्या हात सोडले, विटीवरून खाली उतरला, चंद्रभागेच्या वळवंटात स्नान केलं आणि जगाच्या मालकानं अंगावर पितांबर नेसला. ऐका ना बरं,
महाराज पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला, देव जगद्गुरूंना न्यायला आला. ऐका बरं, देव जगद्गुरूंना न्यायला आला. साऱ्या गावात तुकोबराय गेले, म्हटले देव आलाय न्यायला चला. लोक म्हटले वेळ लागलं तुला परमार्थाचं, वेळ लागलं तुला परमार्थाचं. एक गोष्ट सांगू तुम्हाला, तुम्ही चांगल्या कामानं वागत राहा, चांगलं करत राहा. नारायणगिरी बाबा म्हणायचे जीवनामध्ये एक वेळा पंगत चुकली ना पंगत तरी चालेल, पण आयुष्याची संगत चुकू देऊ नका. चांगल्या संगतीनं कल्याण होतं आणि वाईट संगतीनं नाश होतो. बघा माझ्या जगद्गुरु तुकोबराय सगळ्यांना म्हटले कोणी नाही आलं, तुकोबराय आता गरुडावर बसणार, सदैव वैकुंठ गमनाला निघणार. तेवढ्याच जगद्गुरूंना देवाने विचारलं का हो देवा काय झालं? तुकोबराया अरे ऐक ना, मी 33 कोटी देवांचा देव ना रे. अरे मला तू धन्यवाद सुद्धा नाही म्हटला, धन्यता सुद्धा नाही दिली. देव म्हटला अरे धन्यता सुद्धा नाही तुकोबा, असं का? देवा खरं सांगू का रे, पहिली धन्यता तुला नाही रे, मग कोणाला आहे? ऐक ना देवा, ज्या वेळेला माझं खेळण्या बागडण्याचं वय होतं ना, त्या खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये माझ्या आई माता कणकईनं बोलोबारायानं, माझ्या बापानं ना आईनं मला पंढरीचा रस्ता दाखवला, तुझी वारी शिकवली, तुझा भंडारी भामचंद्र घोराळ डोंगर दाखवला, तुझी गाथा, तुझं भजन, तुझं चिंतन, तुझं नामस्मरण माझ्या आई बापानं शिकवलं. जर त्यांनी मला परमार्थ शिकवला नसता तर तू मला न्यायला आला नसता. म्हणून पहिली धन्यता पांडुरंगा तुला नाही, माझ्या जन्मदात्या आई बापाला अभंगाचं पहिलं आपुल्या हिता जो से जागता धन्य माता पिता तयाचिया. आयुष्यभर आपल्या हिताकरता जागे असतात त्यांचं नाव मायबाप आहे. म्हणून मायबापाच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका, मायबापाची सेवा करा. आणि जीवनामध्ये एक फार महत्त्वाचं वाक्य तुम्हाला सांगून जातो राजा हो, जीवनामध्ये या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बरं का माझ्या माता पित्यावर एवढं वाक्य नीट ऐकून जाताना घरी घेऊन जा, सगळ्यात जादा 99% आपल्या हिंदू धर्मामध्ये कोर्टामध्ये जर कोणाच्या केसेस असतील तर आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांच्या आहे. अरे 3-3, 4-4 लाख रुपये कोर्टाला आणि वकिलांना देण्यापेक्षा, वादविवाद घालून वेळ वाया घालण्यापेक्षा गावातल्या 4-2 लोकांना एकत्र आणा, महाराज हे वादविवाद मिटून घ्या. हे 3-3, 10-10 लाख रुपये कोर्टाला द्यायचे महाराज, आपला वेळ वाया घालायचा, कामधंदा सोडायचा आणि तिकडे नेऊन द्यायचा. त्याच्यापेक्षा 10-10, 20-20 लाख रुपये लोक कोर्टात घालतात. याची जिरव त्याची जिरव, अरे पाणी अडवा पाणी जिरवा, कशाला जिरवा जिरवी करतात राजा हो. अरे एवढं पार काहीच मातीचा कण सुद्धा घेऊन जायचा नाही. कोटी रुपयाचा बंगला जरी बांधला तर शेवटची आंघोळ अंगणात आहे. किती रुपये कमवले तर शेवटी रुपयाचा ठोकळाचे, तो सुद्धा शेवटला मातीमध्येचे महाराज स्मशानामध्ये दुसऱ्या दिवशी राख सावडायला गेला का हाही तसाच दिसतोय. मग कोणाचंच काही घेऊन जायचं नाही महाराज, मग कशाला वादविवाद घालतात. अरे ते त्या ठिकाणी लाखो रुपये तिकडं उधळण्यापेक्षा आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी डोनेशनसाठी वापरा. पोरं मोठे झाल्यावर काहीतरी नाव कमवतील. काय वाटतं दादा तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल. दुसरी गोष्ट, लोक हे 10व्याला वर्ष श्राद्धाला, 13व्याला श्राद्धाला टोपी टावेला आणतात. ऐका बरं का राजा हो, चांगलं ऐका. हे टोपी टावेला आणतात दुखवटा म्हणून. एक सांगू का तुम्हाला, टोपी टावेला आणतात दुखवटा म्हणून.
तुम्ही ज्याच्या घरी दुखवाटा म्हणून टोपी टावेल घेऊन जाते ना, त्याच्या अंगावर टाकलं का थोड्या दिवसानं तुमच्या पुरीचं लग्न निघालं का परत तेच दुखवाट्याची टोपी टावेल तुमच्या अंगावर येतात. काय वाटतं दादा तुम्हाला? त्याच्यापेक्षा ते टोपी टावेलचं फॅडच बंद करून टाका महाराज. त्याच्यापेक्षा एक काम करा, दुकानातून 1 रुपयाचं पाकिट घ्या, त्याच्यात 50 रुपयाची नोट टाका, 50 रुपयाची नोट टाकून ते पॅकेट पॅक करा, तुमचं नाव त्याच्यावर टाका. एखाद्या गोरगरिबाच्या अन्नदानाला तुमच्या 50 रुपयाचं पाकिट कामी येईल. काय वाटतं तुम्हाला? एखाद्याचं अन्नदान सुटन गोरगरिबाचं. काय वाटतं माईबाप? ही काळाची गरज आहे म्हणून सांगतो. तिसरी गोष्ट माझी कीर्तनातून घेऊन जा. लोक मेल्यानंतर माणसाच्या अंगावर महाराज ढिगभर कपडे आणून टाकतात. आणू नका या मताचा मी नाही आहे. तुम्ही नक्की कपडे आणून टाका. प्रेतावरती कपडे आणू नका या मताचा मी नाही. तुम्ही नक्की कपडे आणा. पण एक काम करा, 1-2 कपडे मेलेल्या माणसाच्या अंगावर टाका. जुने पाणी एखादा ड्रेस टाका. बाकीच्या कपड्याचं गाठोडं बांधा. ज्या दिवशी तुम्ही हस्ती विसर्जनाला जाणारे, गया, प्रयाग, वाराणसी, केदारनाथ, बद्रीनाथ, पंचवटी, देहू, आळंदी, पुलतांबा जिथे जायचं तिथं जा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते गाठोडं कपड्याचं तिकडं स्मशानात टाकलं, त्या अग्नीत टाकलं तर त्याची राख होईल. पण तेच गाठोडं एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी तुम्ही हस्ती विसर्जनाला गेले आणि एखाद्या गोरगरिबाचे लेकरं तिथे हिंडतात, गोरगरिबाचे म्हातारे तिथे हिंडतात. अरे ज्यांना कोणी नाही ना राजा हो, ज्यांना घालायला कपडे नाही, अशा लोकांना जर ते नवे कपड्याचं गाठोडं, जुन्या कपड्याचं गाठोडं दिलं, त्यांनी अंगावर घातलं आणि त्यांनी जर अंगावर घातलं तर हीच गेलेल्या माणसाला खरी श्राद्धांजली असेल. काय वाटतं दादा तुम्हाला? ही काळाची गरज आहे. आणि शेवटचं वाक्य एक वाक्य बारकाईने घेऊन जा. कीर्तन प्रवचनामध्ये 10व्यामध्ये, श्राद्धामध्ये, वर्ष श्राद्धामध्ये 10व्यामध्ये ऐका. श्राद्धांजली देणारी लोकांनी नीट ऐकायचं बरं. वाक्य पटलं तर पहा, नाही पटलं तर बोलू नका परत. पण श्राद्धांजली देणारी माणसं 10व्यामध्ये श्राद्धामध्ये जो घरच्या आई बापाची सेवा करतो त्यानंच श्राद्धांजली द्यायची. जो आई बापाला सांभाळत नाही त्याला श्राद्धांजलीचा अधिकार सुद्धा. बोला तुम्ही बोला. हा पटलं मला आता महाराज. हा आणि काही लय गडबड करत असं साऱ्या गावाला त्यांचे उद्योग माहिती असतात. 99% पुढारी मी खाली बसवले कीर्तनात महाराज. ही वस्तुस्थिती दादा, लबाड नाही सांगत, देवा शपथ सांगतो राजाओ. इकडं आईबाप सांगायचे आणि तिकडं आईबापाला उपाशी ठेवायचा हा करा पार मारताय का? नाही राजाओ. विठाला आज खरोखर हरिक वाटावं असं कार्य आज त्या ठिकाणी गोरक्षनाथ दादा, दत्तात्रय दादानं केलेलं आहे. शोभाताई, ताराताईनं केलेलं आहे की आपल्या बापाचं पुण्यस्मरण घातलेलं आहे. त्यांचा हरिक भगवंताला सुद्धा वाटावं असं आपण भगवंताकडे विनंती करून प्रेमानं भजन करू. विठोबा जाताना महत्वाचे काही वाक्य घेऊन जा राजो. महाराज शिळ्या भाकरीला कधी विसरू नका. खायला भाकर नव्हती तिनं आधार दिलाय. तुटक्या चपलीला कधी विसरू नका. चांगली घालायला चप्पल नव्हती तिनं आधार दिलाय. जीवनात किती मोठे व्हा, किती धनवान व्हा, इस्टेटीवाला व्हा, प्रॉपर्टीवाले व्हा, मान सन्मान मिळवा, पण ज्या जन्मदाते आईबापानं जग दाखवलं त्या मायबापाच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. बहीण भावात कधी दुरावा निर्माण करू नका. रक्ताची नाते कधी तुटू देऊ नका. शेवटी वेळ प्रसंगी रक्ताचा भाऊच रक्ताच्या भावाकरता धावून येतो. ही गोष्ट जीवनात कधी विसरू नका. ज्ञानेश्वर आज या कुटुंबाचा बाप गेलाय. रामराव दादांसारखा बाप आज या कुटुंबातून निघून गेला. लेकर ही पुरकी झाली. ज्याच्याकडे बाप आहे तो या जगामध्ये लई श्रीमंत आहे, पण ज्याच्याकडे बाप नाही तो या जगामध्ये गरीब आहे. पैशानं सगळं मिळतं पण पैशानं गेलेला बाप, पैशानं सगळं मिळतं पण गेलेला बाप परत आयुष्यात कधीच नाही दिसत. गेलेली आई परत कधीच नाही दिसत. ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, त्या विचारा त्या गोष्टीची किंमत काय असते दादा.
ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय आहे, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय आहे, अरे ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आहे. तसं ज्याच्या जीवनातून आई गेली, ज्याच्या जीवनातून बाप गेला, अरे विचारा त्या मायबापाची किंमत काय आहे. अरे डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसेल, पण माती आड गेलेली आईन बापाचं प्रेम परत कधी नाही दिसणार. लेकीचं माहेर कुठपर्यंत आहे हे ताई, लेकीचं माहेर कुठपर्यंत आहे, हक्काचा चपला सोडणारा उमरा कुठपर्यंत आहे, दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे. अरे हक्कानं माहेरला यावं कुठपर्यंत वाटतं. जोपर्यंत माहेरला पहाडासारखा बाप जिवंत असतो तोपर्यंत लेकीच्या माहेरातला आनंद वेगळाच असतो. एकदा का बाप गेला की किती बाबा बाबा म्हटलं नाही येत बाप महाराज, तुम्ही किती बाबा बाबा म्हणा नाही येत बापाचं प्रेम महाराज. बाप हा स्वाभिमानी असतो, बाप हा अभिमानी असतो. अरे स्वतः फाटलेल्या कपड्यावर राहतो पण लेकरांकरता दिवाळीला नवे नवे कपडे घेतो, त्याचं नाव बाप आहे. इथे बसलेल्या माझ्या माय माऊल्या एक सांगू वाक्य तुम्हाला, सगळ्यात जास्त प्रेम सगळ्यात जास्त प्रेम जर या बापाचं कोणावर असेल तर त्याच्या लेकीमध्ये लई प्रेम असतं गड्या. जीवापाड प्रेम करतो त्याचं नाव बाप आहे. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना ताई, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना त्या दिवसापासून ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना त्या दिवसापासून कष्ट करायला लागतो. अरे 4 मित्र म्हणतात राजा अरे गावात यात होता आता का नाही, माझे ताईचं लग्न करायचं आहे. अरे तेव्हापासून जन्मापासून रुपया कमवतो, त्याचं नाव बाप आहे. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या माहेरची पिशवी भरलेली आहे. ज्या दिवशी माहेरातली आई गेली, माहेरातला बाप गेला, अरे माहेरला आलात ना, अरे पिशवीमध्ये कधी टोमॅटो देते, कधी मिरच्या देते, कधी बटाटे देते, कधी डाळ्या देते. ती आई ती भरून देते पिशवी. ती मुलगी म्हणते आई अगं कशा करता ग. तिकडून तो म्हातारा बाप म्हणतो पुरी जोपर्यंत तुझ्या घरात तुझा पहाडासारखा बाप जिवंत आहे निम्म्या रात्री ये पुरी तुझ्यासाठी खंबीरपणानं उभा आहे. ज्या दिवशी जीवनातून बाप जाईल ना त्या दिवशी माझ्या तायडीची पिशवी कधीच भरलेली नसेल. हे जीवापाड प्रेम करणारा बाप आहे. जसा गंगेमध्ये समुद्राची लाट आली का ती लाट परत दिसत नाही, तसा आयुष्यातून बाप गेला का परत तो बाप कधीच दिसत नाही. गंगेचा हा ओघ समुद्राशी गेला, गंगेचा हा ओघ समुद्राशी गेला, गंगेचा समुद्राशी गेला, गंगेचा समुद्राशी गेला, परतला नाही कदा काळी, परतला नाही कदा काळी, गंगेचा हा ओघ समुद्राशी गेला, गंगेचा हा ओघ समुद्राशी गेला, समुद्राशी गेला, गंगेचा समुद्राशी गेला. बाप गेला ना कोणी जवळ करत नाही दादा. आज तुम्ही एवढे पाहुणे रावळे इथे बसलेले आहे, पण एक सांगू या दत्तो दादा गोरक्षनाथ दादाच्या जीवनातून त्या ठिकाणी या शोभाताई ताराबाईच्या जीवनातून या आईंच्या त्या लेकींच्या जीवनातून बाप गेलाय. तुम्ही कितीही पाहुणे रावळे म्हटले ना पुरीनो काळजी करू नका, मी तुमच्या बापासारखं असेल, कोणी नाही होत बाप दादा. सोडून या गेले बाबा आम्हाले कराना, सोडून या गेले बाबा आम्हाले कराना, बाबा 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 मना बेगुनाला, बाबा 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 मना बेगुनाला. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेले तू सारा परिवार, सोडून या गेले बाबा आम्हाला कराना, सोडून या गेले बाबा आम्हाला कराना, बाबा 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 मना बेगुनाला, बाबा 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 मना बेगुनाला. बापाला कधीच म्हणू नका काय केलं तुम्ही आमच्या करता. अरे काय नाही करत बाप तुमच्या माझ्या करता. अरे जीवापाड प्रेम करतो त्याचं नाव बाप आहे.
कधीच त्या बापाला फिरून बोलू नका. अरे पोटाला भूक लागायची, जेवण तुम्हाला होतं, काटे त्याच्या पायात टोचायची, चप्पल आम्हा तुम्हाला होती. कधीच बापाला फिरून बोलू नका. एखादी चापट मारली म्हणून रागू नका, एखादी शिवी दिली म्हणून रागू नका. अरे बापाचा आधार गेला ना, रस्त्यावर प्रत्येक पावलावर ज्याची आठवण येते त्याचं नाव बाप आहे. अरे गेल्यावर किती पाची पकवान करा, नाही उपयोग रे. आहे तोपर्यंत जीव लावा. अंथरुणात झोपलेल्या बापाजवळ जा, अंथरुणात झोपलेल्या आईजवळ जा आणि आई बापाच्या तोंडावरून हात फिरवून आईला म्हणाव, आई जेवली का ग? आणि बापाला म्हणाव, अण्णा जेवण करून घ्या. लई आनंद असतो रे. अरे गेल्यावर नवे कपडे प्रेतावर जाळण्यापेक्षा अरे दिवाळीच्या सणाला एखादा पायजामा बापाला आणा, अरे दिवाळीच्या सणाला एखादा लुगडा आईला आणा. अरे याच्यातच खरा आनंद आहे. एक सांगू राजा हो, अरे पुढाऱ्या पाडऱ्यांचे मंत्र्या संत्र्याचे मोबाईलला टेटस आणि डीपी ठेवण्यापेक्षा काहीतरी आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा मोबाईलला फोटो ठेवा. काहीतरी आपल्या आईला आणि बापाला जिवंतपणी म्हणा, माझा बाप देव माणूस होता, माझी आई देव माणूस होती. अरे गेल्यावर नाही भेटत रे आई दादा. अनेकांच्या जीवनामध्ये आई बापाचे फोन येतात लेकरांना, पोरं आई बापाचा फोन बंद करून टाकतात, कट करतात आई बापाचा फोन. पण आई बापाचा फोन कट करू नका. अरे काही काहींना तो फोनच यायचा बंद झाला. त्यांना विचारा, माझ्या घरी 2 अनाथ पोरं आहे महाराज, एवढे एवढे, एक 5वीला आणि एक 7वीला आहे. त्या अनाथ लेकराची आई मी, अनाथ लेकराचा बाप मी आहे. आई नाही त्यांना, बाप नाही त्यांना, मीच त्यांना आईचं प्रेम देतो, बापाचं प्रेम देतो. तोंडातला घास मी त्या लेकरांना देऊ शकेल, पण शेवटी आईची आणि बापाची शब्बासकी मी नाही देऊ शकत त्या लेकराला. जीवनात आई आहे, जीवनात बाप आहे, तो लई श्रीमंत माणूस आहे. ज्याच्या जीवनात आई नाही, ज्याच्या जीवनात बाप नाही, किती पैसा असू द्या, नाही भेटत रे आई. गाडी मिळेल, माडी मिळेल, पैसा मिळेल, दागदागिने मिळेल, संपत्ती मिळेल, इस्टेट मिळेल, प्रॉपर्टी मिळेल, जहागिरी मिळेल, मान मिळेल, सन्मान मिळेल, पण गेलेला बाप परत कधी नाही भेटणार. आहे तोपर्यंत कधीतरी त्या बापाला, म्हाताऱ्या झालेल्या बापाला आंघोळ घाला. आणि ताई हो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कधीच रडला नाही तुमचा बाप, कधीच रडला नाही. आयुष्यभर प्रपंचाशी झुंज करत राहिला. अरे देवाला नवस केला ना देव पावतो, सगळ्यांनी ऐकलं असेल. अरे देवाला नवस केला ना देव सगळ्यांना पावतो, सगळ्यांनी ऐकलं असेल. नवसाला पावणारा देव पावतो, सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असेल. अरे देवाला न नवस करता पावणारा देव या जगात कोण असेल तर तुमचा माझा बाप आहे, लक्षात ठेवा. त्याला नवस करावं नाही लागत, ऑटोमॅटिक पावतो, त्याचं नाव बाप आहे. कधीच रडला नाही तुमचा बाप, कधीच रडला नाही. त्या बापाच्या डोळ्यात कधी मरेपर्यंत पाणी येऊ देऊ नका. त्या बाप जर तुमच्या सासरला आला ना, रिकाम्या हातानं कधी त्याला पाठवू नका. अर्धी चतकुर कवायला त्या बापाला जेव घाला. लय आनंद वाटतो रे त्या बापाला. लिकीचं काळीज असतो बाप, लिकीचं काळीज. काळजाच्या पलीकडं प्रेम करतो ना, त्याचं नातं बाप आहे. सांगू तुम्हाला, नाही रडला कधी. तुमच्या हळदीचा दिवस आला, साखरपुडा झाला, हळद झाली, तुम्ही तुमच्या बापाला शोधत शोधत मग त्या लॉन्समध्ये गेला, बापाचा हात धरला, अण्णा इकडे या म्हटला, आणि बापाच्या तोंडाकडे पाहून बापाला म्हटलं, बाबा मला खोटं बोलत होता का? शॉकेश आणील म्हटले, फ्रीज आणील म्हटले, कपाट आणील म्हटले, कुठे बाबा? काय नाही आणलं. बापानं तसाच तुमचा हात धरला, हॉलच्या बाहेर नेलं. अरे टेम्पोत भांडे बसले नाही म्हणून बापानं टपावर भांडे भरून आणले, आणि तेव्हा तुम्ही तुमच्या बापाला मिठी मारली. आणि मग कळालं माझा बाप किती प्रामाणिक आहे, माझा बाप किती स्वाभिमानी आहे, माझा बाप किती अभिमानी आहे. सांगू तुम्हाला राजा हो, त्या बापानं सांगितलं, पुरीनं पाहिलं, दुसऱ्या दिवशी लग्न लागलं. अरे सारे लोक लग्नाला आली, पाची पक्वान्नाचं जेवण त्या बापानं केलं होतं. अरे कर्ज बाजारी झाला होता, पण लेकीसाठी अरे साऱ्या लग्नात म्हणत होता, रामभाऊ दादा, पाटील दादा, अरे जेवण करून घ्या बरं का, माझ्या लेकीचं लग्न आहे. साऱ्या गावाला लोक जेव घातलं, पण स्वतः पोटाला उपाशी राहिला. अरे रात्री हळदीपासून एका चहाच्या ग्लासवर होता. अरे त्याच्यावर कर्ज झालं म्हणून तो जेवला नाही. अरे कर्ज झालं म्हणून तो रडत नव्हता. अरे माझ्या लेकीला मी अंगा खांद्यावर खेळवलं, सासरला गेल्यावर माझ्या पुरीला अरे ते माझ्यासारखी वागणूक देतील की नाही याच्याकरता रडत होता. त्याचं नाव बाप आहे. ओरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, डाक बिना डोळ्या जिजो जिजो वटामध्ये हातोदरी कनावाला गडीवर आई लया उघड आले गया उमगाया बापर उमगाया बापर लया उघड आले गया
कष्ट करतो दादा. लग्न लागलं तुमचं, सगळ्या पाहुण्या रावळ्यांना भेटल्या पुरी, पण माझा पहाडासारखा बाप मला दिसत नाही. म्हणून सगळ्यांना विचारलं, अरे अपंग आई जवळ गेली एक मुलगी. आईला म्हटले, आई माझ्या बापाची काळजी घेत जा बरं, माझ्या बापाला वेळच्या वेळा गोळ्या देत जा बरं का. लय कष्ट केले ग आई, मिरची भाकर खाऊन दिवस काढले बापानं, पण मला कोणती गोष्ट कमी नाही पडू दिली बापानं. अरे उपाशी झोपला असेल, फाटलेलं पडेल त्यानं घातलं असेल. अरे जीवनामध्ये कायम झुंजत राहिला, कष्ट करत राहिला. पण ज्या दिवशी लेकीचं लग्न लागलं ना, संध्याकाळी सगळे सासरला वाट लावायला पुरीला समोर आले. बापाचं गहीवरून आलेलं अंतकरण एका हॉलच्या पाठीमागे डांबाला धरून रडत होता. मुलगी बापाजवळ गेली, म्हटली, अण्णा तुमच्यावर कर्ज झालं म्हणून रडता का? पहाडासारखा बाप खाली बसला. म्हटला, पुरी कर्ज झालं म्हणून नाही रडत का सोडले? माझी तायडी आता मला सोडून चालली, आता मला बाबा कोण म्हणल याच्याकरता रडतो, त्याचं नाव बाप आहे. ऐका राजा हो, त्या बापाने एका शब्द पुरीच्या तोंडावर फिरून हात फिरून सांगितला, तायडे सासरला चालली ना पुरी, जा सासरला. पण सासरला जाताना एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बापानं कोणती गोष्ट तुला कमी पडू दिली नाही. आता सासरला जाताना तुझी सासरची तक्रार या गरीब बापापर्यंत येऊ देऊ नको. इथे 99% माय माऊल्या अशा बसल्या, सासरवाले लोक लई टाकून बोलतात. असं वाटतं पिशवी भरावं, माझ्या बापाच्या घरी जाऊन राहावं, पण डोळ्यासमोर बाप दिसतो. जर मी पिशवी भरून माझ्या बापाच्या दारात गेले आणि माझा कनवाळू बाप जर माझ्या टेन्शन पायी मरून गेला, आयुष्यभर महाराज आपल्या बापाची मान उंचवते, तिचं नाव मुलगी. लक्षात ठेवा महाराज आणि दादानो, जेवढी आपली ऐपत आहे तेवढ्याच पुढचं स्थळ बघा. लई मोठ्या घरात देवपुरीचा नाच करू नका. ते म्हणलं, असं का म्हणतात बाबा? ही पोरगी मोठ्या घरात शेण भरायला मागे पुढे पाहणार नाही, वावरात रोजानं जायला मागे पुढे पाहणार नाही, पण आपल्या माहेरातल्या मळकटलेल्या फाटलेल्या धोत्रावाल्या बापाबद्दल आणि मळकटलेल्या लुगड्याबद्दल आईबद्दल जर कुणी काही बोललं, कदापि शक्य करून घेणार नाही. किती तिला मारा, किती बोला, रागवा, ती सहन करेल, पण आपल्या बापाविषयी जर कुणी काही बोलत असेल, ती कदापि शक्य करत नाही. लेकीचं बापाचं नातं आहे बेटा. एकदा का महाराज माणूस गेला का परत तो डोळे उघडण्याकरता नसतो. एकदा का काळ लिहिण्याकरता आला महाराज, त्या ठिकाणी महाराज माणूस परत बघण्याकरता नसतो. दादा काळ आला जीवनाला ते राहिला, आला जीवनाला ते राहिला. सांगा स्वहरा स्वतःचा कोण पाहिला, सांगा स्वहरा स्वतःचा कोण पाहिला. मूर्ती तुझी होती देवा, कीर्ती तुझी होती देवा, मूर्ती तुझी होती देवा, कीर्ती तुझी होती देवा. यमभास पडला देवा घरातून काढिला, यमभास पडला देवा घरातून काढिला. काळ आला जीवनाला देह राहिला, कधी काळ इलन घेऊन जाईल महाराज सांगता येत नाही. देह जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार. काळाची उडी पडेल बाजीवा, किंवा घडी घडी काळ वाट याची पाहे. तो काळ तुमची माझी वाट पाहतो. मायबापाच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. मायबापाचा थुंका बाहेर यायला लागला, बडबड वाढली म्हणून त्यांची लाज वाटू देऊ नका. एक पांडुरंगाची शपथ घेऊन नारदाच्या गादीवरून एक वाक्य बोलून जातो. ऐका वाक्य माझं दादा. मला बाप म्हटलं, आई म्हटलं का माझं अंतकरण गईवरून येतं म्हणून सांगतो दादा. माझं यूट्यूब जर सर्च केलं तर माझे डॉक्युमेंट, माझे टी व्हीचे त्या ठिकाणी व्हिडिओ, त्या ठिकाणी सगळे चॅनलवरचे त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला पाहायला भेटेल. मी या गादीवर यायच्या अगोदर बाबा एका लाल दिव्याच्या गाडीमध्ये वन अधिकारी पदावर पोहोचलेला महाराज आहे. लाखो रुपयाचा पगार होता वन खात्यामध्ये. फक्त ड्युटीवर जायचं, माझ्या आजारी बापानं मला जाऊ दिलं नाही. आज जर संप्रदायाच्या गादीवर कोणामुळे असेल तर माझ्या जन्मदाते आई बापामुळे आहे.
अंथरुणात झोपलेली आई एका कोपऱ्यामध्ये बसलेली होती, झोपलेली होती, अंथरुणात झोपलेली होती. माझ्या बापानं माझ्या ड्युटीवरचे कपडे पाहिले, बापाच्या पायावर डोकं टेकवलं. बाप म्हणे पोरा पैसे कमवायला चालला. मी म्हटलो हो. म्हणे बघ अंथरुणात झोपलेली तुझी आई आहे. अरे हजारो लाखो रुपये आयुष्यात कायम पाहशील, पण अंथरुणात झोपलेल्या तुझ्या आईची माती झाली ना, तुला परत आई म्हणण्याकरता कोणी राहणार नाही. एका बाजूला नोकरी दिसत होती, एका बाजूला माझी आई दिसत होती. मनामध्ये विचार येत होता आई महत्वाची आहे आणि नोकरी महत्वाची आहे. बाप म्हणे आम्ही शिळी भाकर खाऊन दिवस काढू राजा, पण आम्हाला सोडून जाऊ नको. केलेल्या अभ्यासाचं चीज त्या ठिकाणी महाराज वाईट वाटलं आणि हातातली बॅग खाली टाकली. बापाला मिठी मारली, नाही जाणार. पण एक सांगू किती महत्वाचा असतो बाप, पण किती महत्वाची असते आई. रात्री कीर्तन करून 12:30 वाजता गेलो महाराज. शिर्डीमध्ये कीर्तन होतं. कीर्तन झालं 12:30 वाजता घरी गेलो. अंथरुणात झोपलेला माझा बाप होता. बाप आजारी, आई आजारी. अंथरुणात झोपलेल्या बापाजवळ गेलो. बापाला धक्का लावला, अण्णा उठा ना. बाप उठला, गोळी घेतली. म्हणे नाही राहिलं भाऊ माझ्या लक्षात. हातात ग्लास भरला पाण्याचा, बापाला गोळी दिली. बाप माझा झोपी गेला. सकाळी सकाळी लवकर बेलापूरला दावा होता, म्हणून घाईनं 6 वाजताच घरून निघायचं होतं. तुमच्याकडे श्राद्धाला यायचं होतं. आणि संध्याकाळी महाराज परत आमच्या परिसरामध्ये कीर्तन आहे, नांदूर शिंगोट्याला, तिकडे जायचं आहे. महाराज अंथरुणात झोपलेला बाप झोपी गेलेला होता. मी दरवाजाची हळूच कडी उघडली. बापानं तोंडावरचं पांघरून बाजूला केलं आणि अंथरुणातला बाप मला म्हणे भाऊ पुढं चालला. म्हणलो सकाळी बेलापूरला दावा आहे, नंतर श्राद्ध आहे, मला जायचं आहे. म्हणे भाऊ हळू जाय बरं का. अंगाचा लटलट कापरा झाला. म्हणलो काय झालं एवढं तुम्हाला. म्हणे भाऊ हळू जाय बरं का, काळजी घे बरं का, गाडी हळू चालव बरं का, कोणाला धक्का लागू देऊ नको बरं का, लवकर घरी ये, तुझा आजारी बाप तुझी वाट पाहतोय. बापाच्या तोंडावर हात फिरवला, पाया पडलो, गाडीत बसलो. ड्रायव्हरने गाडी वळून ठेवली होती. गाडीत बसलो, डोळ्यात पाणी आलं. ड्रायव्हर म्हणे भाऊ रडतो काय रे, काय झालं. म्हणलो बघ ना माझा बाप अंथरुणात झोपलेला बाप होता. बाप मला हात करत होता, भाऊ हळू जाय बरं, काळजी घे बरं. त्या ड्रायव्हरला म्हणलो भाऊ जोपर्यंत माझा बाप जिवंत आहे तोपर्यंत मला म्हणेल काळजी घे. ज्या दिवशी माझा बाप निघून जाईल त्या दिवशी मला आणि मी एक सांगू राजो, काहींच्या मनात असा प्रश्न आला असेल, डोळे मारा तुमच्या कीर्तनाचं पाकिट किती. मी गोरगरिबाचा बाबा आहे, हा काय द्यायचं डिझेल पाण्यापुरतं दिले तरी मी हातात पाकिट घेत नाही, माझ्या खिशात घालावं लागतं. हेच पाकिटातून जर संध्याकाळी सकाळी उद्या परवा एखाद्या लेकराचा बाप जायला असेल तरुणपणात, याच पाकिटातलं दान त्या लेकरांना असतं. माझं दादा केलेलं दान कधी कमी पडत नाही. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो राजा हो, जीवनात आनंदानं जगा, प्रेमानं जगा. बघू त्या ठिकाणी भूतदया गाई पशुचे पालन, ताणेल्या जीवन वना माझी गोरगरिबावर दया करा. एवढं वाक्य सांगतो थांबतो. ऐका, आपण नारायणगिरी बाबाच्या माती जन्माला आलेली माणसं आहे. माझ्या नारायणगिरी महाराजांच्या मुखातून निघालेला शब्द हा तलवारीचा घाव होता, लक्षात ठेवा. बाबा एक साधं सुद्धा व्यक्तिमत्व नव्हतं, साक्षात भगवंताचा अवतार होते. आपल्या जवळ काही अंतरावर श्रीरामपूर नावाचं गाव आहे. नारायणगिरी महाराज सरला बेटावरून निघाले आणि नारायणगिरी महाराज सरला बेटावरून निघाले, श्रीरामपूरच्या कमानीतून बाहेर आले. हवेला डांबरी रस्त्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने आरटीओवर नारायणगिरी महाराजांची गाडी अडवली. नारायणगिरी महाराज गाडीतून खाली उतरले. काय पाहिजे राजा तुला. गाडीचे कागदपत्र दाखव. महाराज गाडीचे कागदपत्र बेटावर विसरले दादा, पण तो म्हटला गाडीतून खाली उतरा.
नारायणगिरी बाबा ड्रायव्हर त्या कमांडर नावाच्या गाडीतून खाली उतरले, गाडीची चावी काढून घेतली. मी एका साधूची महती सांगतोय, एका संताचं चरित्र सांगतोय. अरे एवढं वाक्य जरी ऐकलं तरी त्या ठिकाणी महाराज या बाबांना, गेलेल्या आत्म्याला, हीच खरी रामराव बाबांना त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली ठरणार आहे. ऐका माईबाप, ऐका ऐका ऐका. नारायणगिरी महाराज त्या ठिकाणी कमांडर गाडी लावून दिली, ड्रायव्हर खाली उतरला, गाडीची चावी काढून घेतली. नारायणगिरी बाबा काही अंतरावर म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर पायी चालत गेले. ऐका ना, ड्रायव्हरही 1 किलोमीटर पायी चालत गेला. ज्या गाडीला चावी नव्हती, ज्या गाडीत ड्रायव्हर नव्हता, ज्या गाडीत कुणीच नव्हतं, ज्या गाडीमध्ये बाबा नव्हते, ड्रायव्हर नव्हता, चावी नव्हती, कडेला लावलेली गाडी 1 किलोमीटर अंतरावर नारायणगिरी महाराजांच्या पाठीमागे चालू लागली. ही माझ्या नारायणगिरी महाराजांची ताकद होती, लक्षात ठेवा. अजून एक वाक्य बोलू. आपल्या जवळ असणार श्रीरामपूर तालुक्यामध्ये एक उंदीरगाव नावाचं गाव आहे. ऐका बरं दादा, उंदीरगाव नावाचं गाव आहे. तिथे महंत नारायणगिरी महाराजांचं कीर्तन सुरू झालं. नारायणगिरी महाराजांच्या कीर्तनाला हजारो लाखो वारकऱ्याची मांदियाळी जमली आणि चालू कीर्तनामध्ये एक त्या ठिकाणी महाराज 45 वर्षाची एक माय माऊली उभी राहिली. नारायणगिरी महाराजांनी कीर्तन थांबवलं. काय झालं माय तुला? काय नाही बाबा. काय झालं? बोल ना पटकन. माय रडती का? मुलबाळ नाही का? आहे ना बाबा. धन नाही का? आहे ना बाबा. इस्टेट नाही का? आहे ना बाबा. प्रॉपर्टी नाही का? आहे ना बाबा. मान सगळं आहे बाबा. पण मला एका व्यक्तीने सांगितलं, नारायणगिरी बाबा साक्षात पांडुरंगाचा अवतार आहे. मग बाबा म्हटले, काय पाहिजे माय तुला? काही नाही, तुमच्या समोर माझं 5 वर्षाचं पोरग बसलंय बाबा, जन्मल्यापासून मुकाय दे, त्याची यायदाश गेलेली, त्याला बोलता येत नाही म्हणे. सगळे लोक विचार करायला लागले. म्हटले आज बाबाची खरी किमया दिसेल. म्हटले अरे नारायणगिरी बाबा होते. अरे ज्यांच्या शब्दामुळं मेघराजा म्हणजे पाऊस पडत होता, ते काय साधंसुद्धा व्यक्तिमत्व होतं. नारायणगिरी बाबाचे गुरु शिष्य मंडळी जीवनात विचार करू लागले, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. अरे हात जोडले, नारायणगिरी बाबा काय काय आता होईल चमत्कार, काय होईल? अरे मुक्का पोरगा कुठे बोलता का? त्या ठिकाणी 5 वर्षाचं पोरग गादीवर उभं राहिलं. बाबांनी विचारलं रामकृष्ण हरी म्हण. अरे ज्याला बोलता येत ते कसं म्हणेल राजा? नाही म्हटलं. 2दा विचारलं रामकृष्ण हरी म्हण, नाही म्हटलं. 3दा विचारलं रामकृष्ण हरी म्हण, नाही म्हटलं. लोक आपापसात उठायला लागली, चर्चा करायला लागली. अरे कोण नारायणगिरी बाबा? कोण नारायणगिरी बाबा? हा मनात विचार आला. 4थ्यांदी विचारलं रामकृष्ण हरी म्हण, नाही म्हटलं. अरे ज्या पोराला 4 वेळेला रामकृष्ण हरी म्हणता आलं नाही, त्याच नारायणगिरी बाबानं चालू कीर्तनामध्ये पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घातलं. ए पंढरीच्या विठुराया, ए पंढरपूरच्या पांडुरंगा, हा नारायणगिरी बाबा जर तुझा अवतार असेल तर मुका सुद्धा बोलेल. आणि 5व्यांदी त्या मुक्याला विचारलं रामकृष्ण हरी म्हण. अरे मुक सुद्धा रामकृष्ण हरी म्हटलं. ही माझ्या नारायणगिरी महाराजांची ताकद होती. आजही ती गोदावरीचं जल बोलतं दादा. गोदावरीला जल बोले, गंगागिरी माऊली. या संतांच्या मातीत मी जन्माला आलेलो आहे. मग खरोखर धन्यता कोणालाही तुकोबर आहे म्हणतात, जे त्या ठिकाणी माय बापाची सेवा करतात त्यांना अभंगाचं द्वितीय चरण.
कन्यापुत्र होती जे सात्विकत याच हरिका वाटी देवाण गीता भागवत करती श्रवण तृतीय चरण झालंय मगाशी हा बर तुका म्हणे मज घोडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारणे तुकोबराय म्हणतात अशा लोकांची सेवा कशा लोकांची जे देवाचं भजन करतात चिंतन करतात नामस्मरण करतात अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडावी असे अभंगाचा सरळ अर्थ भावार्थ चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला। जे काही चांगलं असेल ते माझे गुरुवारी आदरणीय रामराव महाराज ढोक बाबांचा प्रसाद आहे। जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून ते ठेवून जा। दादांची इच्छा आहे शिष्टीमार्या दादांची त्यांनी माझी एक छोटी क्लिप पाहिली शिवाजी महाराजांची त्यांनी मला ती क्लिप त्या ठिकाणी महाराज कीर्तन दिलं। माझा छत्रपतीचा खास विषय महाराज पण आपला वेळ संपलाय तरी एक मिनिट बोलू का? आहे का वेळ तुम्हाला ऐकायचा? ऐका राजा या महाराष्ट्र ऐकू द्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही कीर्तनाच्या प्रवचनाच्या मंडपामध्ये बसलो हा विचार प्रचार आणि प्रसार जर कोणी केला असेल तर एक या जगामध्ये दोन राज्य होऊन गेले। एक म्हणजे गणपती भूपती अष्टपती महापती रणपती इंद्रजबी जम्मप्रवार सोमपरा रावण सिगंबपरा संतृती नापरा सेरा शिवराज आहे सह्याद्रीच्या गड्यावरती लखलखती तलवार घेऊन स्वराज्याची अस्मिता असणारा राजा छत्रपतीचा महाराष्ट्र आहे। आणि दुसरा म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या हिंदू धर्माला त्या ठिकाणी कलंक लागला नाही पाहिजे। आणि या महाराष्ट्राच्या मातीत 40 दिवस अन्याय अत्याचार सहन केला। अरे औरंगाच्या समोर उभा होता आणि औरंगाचे म्हणत होता ए संभा मुसलमान होत असेल तर तुला शिक्षा माफ। अरे संभाजी राजा आमच्या हिंदू धर्माविषयी काय निष्ठा होती? संभाजी राजा तुटला औरंगाच्या तोंडावर अरे लाख मिले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे बाजीच्या मातीतले आम्ही आहे। अरे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं तानाजीच्या मातीतली माणसं आहे। या साजिकंक मुरारबाजी जीवा बहाला अरे शिवा कासी हिरोजी इंदुलकराच्या भूमीतली माणसं आहे। आम्ही आऊसाहेबची जाऊनचे पुत्र आहोत आम्ही सईबाईचे पुत्र आहोत ऐका ना आम्ही आबासाहेबांचे पुत्र आहोत। महाराज जागे व्हा धर्म टिकला पाहिजे। प्रत्येक गावात कीर्तनकार आणा आम्ही म्हणत नाही अरे 50 काय लाख रुपये देऊन आणा जिरून घ्या मला काही घेणं नाही महाराज माझ्या कुठं खिशातले जाणार आहे। पण गोष्ट नीट ऐका राजा हो हा पैसा म्हणजे परमार्थ नाहीये। गावात आलेला कीर्तनकाराला 2 मिनिटं धर्मावर बोलायला लावा ही काळाची गरज आहे। आणि आज 5 वर्ष जर कीर्तनात धर्म जर सांगितला नाही ना अजून 5 वर्षात माझं वाक्य लिहून घेऊन जा चालू कीर्तनात आया बहिणीला उचलून नेतील येवर काय वाटतं दादा तुम्हाला? ही काळाची गरज आहे। अरे दिल्लीच्या तख्ताला झुकवणारा एकमेव राजा आहे त्याचं नाव छत्रपती आणि दिल्लीच्या तख्ताला सलाम करणारा एकमेव राजा होऊन गेला आणि एकमेव साधू आहे त्याचं नाव आहे महंत रामगिरी महाराज। सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज सलाम घातला सगळ्या लोकांनी महाराज दिल्लीला सुद्धा हलवलं त्याचं नाव रामगिरी महाराज आहे। अरे त्या संभाजी राजाची महाराज काय हाल केली फक्त औरंगाजेब म्हणत होता मुसलमान हो नाही झाला माझा संभाजी सरच्या संभाजी लढत राहिला या वारकेला टाळकेला माहिती नव्हतं अरे माझा सरच्या संभाजी चिरबंद झालाय मराठाचा राजा या शत्रूंच्या ताब्यात अडकलाय। संभाजी राजाला साखळदंड्याला बांधलं गेलं अरे गुडघ्याच्या वाट्या घेऊन जायचं तलवारीवर तलवारीनं वार केले जायचे अरे अंगातून रक्ताचं थरुलं पडलं होतं कुणी यायचं अरे त्या ठिकाणी महाराज नख काढून घ्यायचं कुणी यायचं तलवारीला जीभ काढून घ्यायचं कुणी यायचं अरे लालबुद्ध सळ्या डोळ्यात घालायचं 40 दिवस अन्याय सहन केले पण महाराज आमच्या धर्माला तडा जाऊ दिला नाही असा एकमेव राजा आहे त्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज।
त्या महाराजांच्या मातीतली माणसं आम्ही. अरे मिती मध्य तृतीया 1551 इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्राच्या मातीत एकमेव राजा होऊन गेला. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि एक वाक्य बोलून जातो, ऐका, शेवट करतो. शिवाजी महाराज काय होते त्याचं वाक्य नीट ऐका. आज माझी माय माऊली सई सलामत आहे ना, ही फक्त माझ्या राजा छत्रपतीची कृपा आहे. अरे शाहिस्ते खानानं लाल महालामध्ये त्या ठिकाणी महाराज दरबार भरवला. शाहिस्ते खानानं लाल महालातून दरवाजातून मोठं काढली, खिडकीतून शिवाजी महाराजांनी भवानी नावाची शमशेर काढली. अरे धन्य धन्य ती जिजाई, नाव तिचा शिवाई. अरे काय होती माता जिजाई, काय होती शिवाई, काय होती भवानी. हर हर महादेवाचा गर्जना झाली. शिवाजी महाराजांनी भवानी नावाची तलवार शाहिस्ते खानाच्या हातावर चालवली आणि तेवढ्या शाहिस्ते खान पळाला. संध्याकाळची काळोखी अंधाराची रात्र झाली. एक खेळ पळत आला. हुजूर हुजूर, अल्लाह की मेहरबानी, अल्लाह की मेहरबानी, क्या होगा, सचमुच सचमुच. सुनो काय झालं. अहो तुमची तरुणी 22 वर्षाची बहीण शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी पळवली. अरे त्या क्षणी शत्रू होता शाहिस्ते खान. काय म्हणाला सांगू. शाहिस्ते खान म्हणत होता, अरे तो मराठ्याचा शुभा राजा, त्याची दुश्मनी आपल्या शत्रू बरोबर आहे. पण परक्याच्या स्त्रीला सुद्धा आई म्हणणारा एकमेव राजा आहे, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे परक्याच्या स्त्रीला सुद्धा आई म्हणत होता. सोपे गो. एकदा प्रेमानं भजन करा. विठ्ठल विठ्ठल जय जय पंढरीनाथ भगवान की जय.